वर्कर्स युनियनला महाराष्ट्र औद्योगिक संबंध अधिनियम 1946 अन्वये मान्यताप्राप्त आणि प्रातिनिधिक संघटनेचा दर्जा मिळाला। तो 30 ऑगस्ट 1972 साली आणि आज जवळजवळ 52व्या वर्षामध्ये युनियननं पदार्पण केले। या 52 वर्षामध्ये बेस्ट उपक्रमाच्या वीज पुरवठा कामगारांची आणि अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई या कंपनीतील वीज पुरवठा कामगारांचे अनेक काम आम्ही केले। मग ते वेतनवाढीचे आहेत, सोयी सवलतीचे आहेत, पदोन्नती धोरणाचे आहेत आणि कंत्राटी कामगारांना कायम करणं, कॅज्युअल कामगारांना कायम करणं, अनेक श्रेण्या अपग्रेड करणं, यामध्ये आम्ही यश मिळवलेलं आहे। त्यामुळं आज अदानीचा वीज पुरवठा कामगार आणि बेस्ट उपक्रमाचा कामगार ताटमानेने उभा आहे। निश्चितपणानं आम्हाला अभिमान वाटतो की ही अंतर्गत कामगारांची संघटना आणि अंतर्गत कामगारांचं नेतृत्वच एवढं यशस्वी झालेलं आहे। आज मुंबई शहरामधले सगळे उद्योग संपुष्टात येत असताना आणि युनियन सगळ्यात संपत असताना मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियन मात्र मोठ्या ताकदीनं उभी आहे। याचा आम्हाला स्वार्थ अभिमान आहे आणि आजचा जो वर्धापन दिन 16 कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये साजरा झाला त्याबद्दल आणि आपली हाजरी उपस्थिती वंदनीय आहे। साहेब, आपली मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स कामगारांची लोकप्रिय संघटना आहे, तर त्याबद्दल कामगारांना काय मार्गदर्शन करा? आता मी मार्गदर्शन केलं 1 तासभर, तेच मार्गदर्शन म्हणजे न्यायालयाच्या माध्यमातून किती केसेस चालू आहेत, आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून कामगारांना काय मिळवतो, हेच महत्त्वाचं मार्गदर्शन मी केलेलं आहे।